ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद भगवद गीता अध्याय 5. कर्म संन्यास योग. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, एकदा कर्म संन्यासाची व पुन्हा कर्मयोगाची तू प्रशंसा करतोस, तेव्हा या दोन्हीपैकी अधिक श्रेयस्कर असेल तेच निश्चित करून मला सांग. भगवान म्हणाले, कर्मसन्यास व कर्मयोग हे दोन्ही मार्ग मोक्षदायक आहेत, परंतु त्यापैकी कर्मसन्यासापेक्षा कर्मयोगाची योग्यता विशेष आहे. हे अर्जुना, जो द्वेष किंवा इच्छा करीत नाही तो नित्य संन्यासीच समजावा, कारण तो रागद्वेषादी द्वंद्वातीत होतो, आणि जो द्वंद्वातीत होतो तो कर्मबंधातून सहजगत्या मुक्त होतो. कर्मसन्यास आणि कर्मयोग हे वेगळे आहेत असे मूर्ख लोक म्हणतात, ज्ञानी म्हणत नाहीत. कोणत्याही एका मार्गाचे यथायोग्य आचरण घडले असेल तरीही दोहोंचे उत्तम फळ मोक्ष मिळते. जे मोक्षस्थान सांख्यांना मिळते तेच कर्मयोग्यांनाही मिळते. म्हणूनच सांख्य मार्ग व कर्मयोग फलदृष्ट्या एकच आहेत असे जो जाणतो त्यानेच खरे तत्व ओळखले असे म्हणावयाचे. हे अर्जुना, कर्मयोगाच्या सहाय्या वाचून संन्यास साध्य होणे दुर्घट आहे, पण कर्मयोगयुक्त मुनीला ब्रह्मप्राप्ती अल्पकालांत होते. ज्याने मन व इंद्रिये जिंकली, ज्यांचे अंतःकरण शुद्ध आहे, सर्व भूतांचा आत्मा जो आत्मरूपात जाणतो, असा कर्मयोगी कर्मे करीत असताही त्यांनी लिप्त होत नाही. कर्मयोगी तत्ववेत्याने पाहताना, ऐकताना, स्पर्श करताना, वास घेताना, खाताना, जाताना, झोपताना, श्वासोच्छ्वास करताना, तसेच बोलताना, त्याग करताना, ग्रहण करताना, डोळ्यांच्या पापण्या उघडताना किंवा मिटताना देखील इंद्रिये आपापल्या विषयांच्या ठायी आपोआप प्रवृत्त आहेत असे ओळखून मी काहीच करीत नाही असे समजावे. जो कर्मयोगी फलासक्ती सोडून सर्व कर्मे ब्रह्माच्या म्हणजेच परमेश्वराच्या ठिकाणी अर्पण करतो, तो पाण्यातील कमलपत्राप्रमाणे पापापासून अलिप्त असतो. कर्मयोगी शरीराने, मनाने, बुद्धीने आणि केवळ इंद्रियांनीही आसक्ती सोडून आत्मशुद्धीकरिता कर्मे करीत असतात. कर्मयोगी कर्मफल भगवंताला अर्पण करून भगवत प्राप्तिरूप परमशांती मिळवतो, आणि योगरहित मनुष्य कामनेच्या योगाने फळाच्या ठायी आसक्त झाल्यामुळे पापपुण्याने बद्ध होतो. जितेंद्रिय असा मनुष्य सर्व कर्मांचा मनाने त्याग करून कोणतेही कर्म करणारा किंवा करविणारा न होता 9 द्वारे असलेल्या आपल्या देहरूपी नगरात आनंदात असतो. लोकांची कर्तृत्व भावना, त्यांनी करावयाची कर्मे आणि कर्माशी होणारी फळांची जोड या गोष्टी परमात्मा स्वतः निर्माण करीत नाही, तर स्वभाव म्हणजे प्रकृतीच हा खेळ करीत असते. सर्वव्यापी परमात्मा ईश्वर कोणतेही पाप किंवा पुण्य स्वतःकडे मुळीच घेत नाही. अज्ञानाने ज्ञान आच्छादित झाल्यामुळे सर्व जीव मोह पावतात, परंतु ज्यांचे हे असले अज्ञान आत्मज्ञानाने नाहीसे झाले, त्यांच्या अंतःकरणात उदित झालेले हे ज्ञान सूर्य जसा सर्व वस्तूंना प्रकाशित करतो त्याप्रमाणे परतत्वाला प्रकाशित करते. ज्यांचे मन व बुद्धी तद्रूप झाली, जे परमात्म स्वरूपी निरंतर स्थिर झाले व जे केवळ ईश्वर परायण झाले, त्यांचे पाप आत्मज्ञानाने धुवून जाऊन ते पुन्हा जन्मास येत नाहीत. ज्ञानी लोक विद्या व विनय यांनी संपन्न असलेला ब्राह्मण गाय, हत्ती
श्वान व चांडाळ या सर्वांकडे समदृष्टीने पाहतात. ज्यांच्या मनामध्ये साम्यभाव स्थिर झाला त्यांनी इहलोकीच पुनर्जन्म जिंकला. कारण ब्रह्म हे निर्दोष व सर्वत्र सम आहेत, म्हणून ते परब्रह्माच्या ठायी स्थिर असतात. प्रिय वस्तू मिळाल्यावर हर्ष किंवा अप्रिय वस्तू प्राप्त झाल्यामुळे विषाद न मानता ब्रह्मज्ञानी मनुष्य स्थिर बुद्धीचा व सत्सत विवेकाविषयी जागृत असा असून ब्रह्माचे ठिकाणी स्थिर राहतो. बाह्य सुखाविषयी ज्याची आसक्ती नष्ट झाली आहे असा मनुष्य आत्मस्वरूपात आनंद अनुभवू लागतो. तो ब्रह्मानंदाचा उपभोग ब्रह्मक्ययुक्त होऊन निरंतर घेतो. विषय व इंद्रिये यांच्या संयोगापासून उत्पन्न होणारे भोग दुःखाला कारण असून त्यांना उत्पत्ती व नाश असल्यामुळे हे अर्जुना, ज्ञानी त्यात रमत नाहीत. जो या लोकी देहत्याग करण्यापूर्वी जिवंतपणीच कामक्रोधांचा वेग सहन करण्यास समर्थ होतो तो खरा योगी व सुखी होय. आत्मसंतोष हेच ज्याचे सुख, आत्मानंद हे ज्याचे विश्रामस्थान आणि आत्मज्ञान हा ज्याचा प्रकाश असा ब्रह्मस्वरूपयोगी ब्रह्मनिर्वाणरूप मोक्ष प्राप्त करून घेतो. सर्व पापे नाहीशी झालेल्या, सर्व संशय फिटलेल्या अशा आत्मसंयमी व सर्व भूतांच्या हितांमध्ये मग्न असणाऱ्या ऋषींना ब्रह्मनिर्वाणरूप मोक्ष लाभतो. कामक्रोधाने रहित असून ज्यांचे चित्त स्वाधीन झालेले आहे व ज्यांनी आत्मज्ञान संपादन केलेले आहे अशा संन्यासी मनुष्यांना मोक्ष प्राप्ती स्वतःच्या ठाईच असते. त्यांच्या भोवतीही ती त्यांच्या आचरणात दिसते. मोक्षाची उत्कट इच्छा करणारा जो मुनी दृष्टी भुवयांच्या मध्यबिंदूवर स्थिर करून नाकातून संचार करणाऱ्या प्राण व अपान वायूंची गती सम ठेवून इंद्रिये, मन व बुद्धी स्वाधीन राखून वासना, भय व क्रोध यांपासून अलिप्त असतो तो सदोदित मुक्तच असतो. मी सर्व यज्ञांचा व तपांचा भोगता तसेच स्वर्गादी सर्व लोकांचा महान अधिपती आणि सर्व भूतांचा प्रिय सखा असे जो जाणतो त्याला अक्षय शांती लाभते. याप्रमाणे श्रीकृष्णांनी गायलेल्या उपनिषदांतील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्णार्जुन संवादातील संन्यास योग नावाचा 5वा अध्याय संपूर्ण झाला. श्रीकृष्णार्पणमस्तु.